अंगारकी संकष्टीनिमित्त सिद्धिविनायक मंदिर रात्रभर सुरू राहणार आहे। मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात होणार आहे। यासाठी मंदिर परिसरात भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात सुरुवात झाली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। अंगारकी संकष्टीनिमित्त सिद्धिविनायक मंदिर भक्तांसाठी पहाटे 1:30 वाजतापासून सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून मिळते आणि विशेष अशी व्यवस्था देखील मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की सोमवारी म्हणजे उद्या अंगारकी संकष्टी आहे आणि या निमित्त मोठी भाविकांची गर्दी सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनाकरिता येत असते आणि हीच बाब लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून मंदिर मध्यरात्री 1:30 वाजतापासून खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मध्यरात्री 1:30 वाजतापासून सिद्धिविनायकाचं दर्शनाला सुरुवात केली जाणार आहे। याच्या काही वेळा निश्चित करण्यात आलेल्या आहेत। 1:30 वाजतापासून पहाटे 3:15 वाजेपर्यंत, पहाटे 3:50 दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत, तसंच सायंकाळी 7:10 ते रात्री 9 वाजेपर्यंत अशा 4 टप्प्यांमध्ये मंदिर भक्तांसाठी सुरू असणार आहे। आपण बघतोय पावसाळ्याचे दिवस बघता जी भली मोठी रांग भक्तांची होऊ शकते आणि पावसाचा व्यत्यय दर्शनाच्या रांगेत येऊ नये यासाठी शेड्स देखील मंदिराच्या 4ही बाजूनी टाकण्यात आलेला आहे। 3 वेगवेगळ्या दर्शनाच्या रांग मंदिर प्रशासनाने नेमून दिलेल्या आहे। यामध्ये आशीर्वचन दर्शन, मुखदर्शन आणि प्रत्यक्ष गाभाऱ्यातून दर्शन अशा पद्धतीच्या 3 वेगवेगळ्या रांग असतील। गर्दीचं नियोजन देखील मंदिर प्रशासनाने योग्य रीतीने करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण बघतोय की भक्तांसाठी ही एक आनंदाची बातमी आणि आनंदाची पर्वणी असणार आहे। जे गणेश भक्त दर्शनासाठी येत असतात आणि मंदिर मध्यरात्री हे बंद असायचं, त्यामुळं दिवसा दर्शन घेण्यासाठी अनेक तास ताटकळत उभं राहावं लागत होतं। मात्र आता मध्यरात्रीच अंगारकीनिमित्त दर्शनाला सुरुवात होणार आहे, त्यामुळं भाविकांना दर्शन घेणं ही गर्दी जरी असली तर काहीसं सुलभ करण्याचा प्रयत्न केला जातोय। कॅमेरा पर्सन प्रतीक जाधवसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।